जय हरी. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांच्या एका अत्यंत महत्वाच्या अभंगाचा आपण थोडासा परिचय पाहणार आहोत. त्याचं कारणही असं आहे की अभंगाचं एक कडवं म्हणजे जे सुरुवातीचं चरण आहे ते काही लोक दुरुपयोग करण्यासाठी वापरतात किंवा ते कडवं जन्मावर श्रेष्ठत्व मानत असल्याचं देखील सांगतात. काही दिग्गज लोकही पूर्वीला जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या खोडाळक्या करायचे किंवा बहुजन संतांना हिनवण्यासाठी अभिजन संत म्हणून घेणारे लोक, अभिजन कीर्तनकार म्हणूया आपण, ते बहुजन कीर्तनकारांना या प्रकारे हिनोतदर्शक लेखण्यासाठी देखील हा अभंग पूर्वीला वापरायचे. अभंग असा आहे, त्याचा आपण पहिल्यांदा अभंग बघूया आणि मग तुकोबराय खरंच तसं म्हणू इच्छित होते का तेही आपण बघूया. अभंग आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी देह वेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. यातलं जे पहिलं चरण आहे ते आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे निसर्गातलं उदाहरण, उपमा तुकोबरायांनी दिलेली आहे. त्यांना जे काही समजून सांगायचे त्यासाठी तुकोबरायांनी निसर्गाचे एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण निसर्गातलं असं आहे की बीज हे जर शुद्ध असेल, शुद्ध म्हणजे बियाला कीड लागलेली नसेल, बी हे चांगलं टणक असेल, वाळवलेलं असेल, खूप चांगलं असेल, आणि मग जेव्हा हे बी आपण पेरतो, लावतो किंवा बी जमिनीत पडतं आणि त्यातून मग जी झाडं उगवतात ती झाडं देखील मजबूत असतात. म्हणजे त्या झाडाला जेव्हा फळं येतील ती फळं देखील तशाच प्रकारची चांगली असतील. मुळात बीज कच्चं असेल, किडलेलं असेल तर ते उगवणारच नाहीये. त्याच्यात संघर्ष करण्याची ताकदच नसेल तर ते बी उगवणार नाहीये. आणि म्हणून आंब्याचं बी लावलं म्हणजे आंब्याची कोय लावली तर भविष्यात त्याला आंबे येतील. परंतु आंब्याचं बी लावताना जर ते म्हणजे अगदी आंबट आंब्याचं बी लावलं तर त्याला आंबे सुद्धा भविष्यात आंबटच येतील. म्हणून आंब्याचं बी लावताना, आंब्याची कोय लावताना, आंब्याचं रोप लावताना हे जर चांगल्या प्रतीचा आंबा, अगदी गोड आंबा आपण लावला तर भविष्यामध्ये गोड आंब्याच्या झाडाला जी फळं लागतील ती सुद्धा रसाळ गोमटी गोडच लागतील. हे एक निसर्गातलं उदाहरण आहे. यातून तुकोबराय जन्मावर श्रेष्ठत्व मानतात का? तर त्याचा अर्थ बिलकुल नाही. एक मी फेसबुकच्या कुठल्या तरी पेजवर बघितलं की त्यात सरळ लिहिले की तुकोबराय म्हणतात श्रेष्ठ जातीत जन्माला आलो की मग संतती देखील तशी चांगली जन्माला येते. तर इथे जात या विषयाने तुकोबरायांचा म्हणण्याचा अर्थ नाही. त्या विषयाला मजबूत म्हणजे जाती व्यवस्थेच्या बाजूने त्या विषयाला मजबूत करणारं हे ते पहिल्या चरणातलं जे निसर्गाचं उदाहरण दिलंय, उपमा दिली आहे, ते त्या जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने बिलकुल नाहीये. तुकोबराय म्हणतात भक्ती संप्रदायामध्ये ज्यांच्या आई वडील सात्विक भक्ती करणारे असतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ज्यांच्या घरात या प्रकारची भक्ती असते, विठ्ठलाची भक्ती असते, त्यांच्या घरामध्ये लेकरांवर सुद्धा सात्विक सगुण भक्तीचे संस्कार होतात. आणि म्हणून आई वडीलच या प्रकारचे सुसंस्कारी असतील तर लेकरं देखील, मुलं देखील, घरातली भविष्यातली पिढी देखील काय होईल? सात्विक सुसंस्कारी होईल. या अर्थाचा तो अभंग आहे. आणि म्हणून मग अस्पृश्याच्या घरातलाही कोणी विठ्ठल भक्त असेल, उच्च जातीयांच्या घरातलाही कोणी विठ्ठल भक्त असेल, ज्याच्या घराला नियमित पंढरीची वारी असेल, विठ्ठलाची महती ज्याच्या घराला माहिती असेल, असा कोणत्याही जातीचा असू द्या, ज्याचे आई वडीलच एवढे भक्ती संप्रदायात अखंड बुडालेले असतील, ज्याचे आई वडीलच या वारकरी भगवत भक्तीमध्ये लीन असतील, तर त्यांच्या घरातली मुलं बाळ देखील त्या प्रकारच्या सात्विक भक्तीमध्ये लीन होणारे निपजतील. या प्रकारचा हा अभंग आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे शुद्ध जातीमध्ये असं नव्हे, ज्याची जात शुद्ध आहे, ज्याच्या जातीत वर्ण संकर झालेला नाही, त्यांचीच लेकर विद्वान जन्माला येतात, त्या अर्थाचं हे चरण नाही. या अभंगाचं पुढचे चरण काय सांगितलं जातं? मुखे अमृताची वाणी देह वेचावा कारण. हे तुकोबराय असं म्हणतात. म्हणजे आपण जे मांडू इच्छितोय, बघू इच्छितोय त्यालाच पुष्टी देणार आहे की ज्यांच्या घरात शुद्ध सात्विक वातावरण असतं, ज्यांचे घरचे आई वडील शुद्ध सात्विक संस्कारांचे असतात आणि ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी असते, अशा घरातच फळं देखील रसाळ गोमटी होतात. आणि म्हणून ही लोक किती प्रेमळ असतात तर त्यांचं चित्त जणू काही गंगाजळासारखं असतं. त्यांचं मन अंतर्बाह्य देखील निर्मळ मन असतं.
ज्यांचं मन अंतर्बाह्य निर्मळ असतं, ज्यांचं चित्त गंगाजळासारखं असतं, त्यांच्याच घरात फळे रसाळ गोमटी येतात, त्यांच्याच घरात विद्वान भविष्यातली सुसंस्कारी पिढ्या जन्माला येतात. आणि म्हणून असे जे लोक आहेत सुसंस्कारी, भगवत भक्तीत लीन असणारे, ज्यांचं चित्त गंगाजळासारखं आहे, ज्यांचं सर्वांगी आतून बाह्य निर्मळ आहेत, अशा लोकांची भेट जरी झाली तर आपल्यातले सगळे ताप जातात, त्यांच्या दर्शनाने विश्रांती मिळते आणि आपल्यातले विकार जातात. आपल्याला सुद्धा त्यांच्या प्रभावात गेल्यावर आपल्याला सुद्धा एक आत्मिक समाधान, शांती मिळते. आणि म्हणून हा अभंग जन्मावर श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचं समर्थन करणारा ठरत नाही. अभंगच ठरत नाही. मुळात अभंगच काय, एकूण संत देखील समतेची बाजू घेणारे होते, बंधुभावाची बाजू घेणारे होते, सगळ्यांना समान मानणारे होते, ते जन्माने श्रेष्ठ कनिष्ठत्व मानणारे नव्हते. तसं असलं तर तुकोबारायांनी म्हणजे या चरणाचा अर्थ आपण जर घेतला की शुद्ध जातीत जन्माला आल्यावर शुद्ध लेकरं जन्माला येतात, मनुष्य जात इथे ग्राह्य धरली, गुणकर्माची जात नाही ग्राह्य धरली, जन्मावरची जात जर ग्राह्य धरली तर तुकोबारायांचा एक अभंग आहे. या दोन अभंगात कॉन्ट्रावर्सी होईल आणि अनासक्ती प्रसंग ओढवेल. आणि म्हणून दुसरा अभंग काय, याच प्रकारचे एक अभंग आहे. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयंता कुळयती. म्हणजे काय, ब्राह्मणाच्या घरात अभक्त असेल, ज्याला ईश्वर भक्तीबद्दल काही घेणं देणं नसेल, ज्याच्याकडे व्यसन असतील, विकार असतील, तुसडेपणा असेल, आणि जो विठ्ठल भक्ती कलियुगातली विठ्ठल भक्ती करत नसेल, नामस्मरणाची भक्ती करत नसेल आणि तो अभक्त असेल, तर त्याला काय उपयोग आहे का? त्याचं काय म्हणजे अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, त्याचा आम्हाला काय उपयोग आहे? त्याचं काही नको, आम्हाला असला नको, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि पुढे जातीने चांभार जरी असेल पण त्याच्या घरामध्ये शुद्ध सात्विक भक्ती असेल, त्याच्या घरामध्ये विठ्ठलाच्या वारीची परंपरा असेल, ज्याच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची तत्व असतील, असा चर्मकार जरी असेल तरी त्याच्या आईला आम्ही धन्य म्हणणार, त्याचे चरण आम्ही वंदिणार, आम्ही त्याच्या पायावर डोकं टेकवणार, आणि हे लोक आमच्यासाठी धन्य आहेत. आणि म्हणून इथे देखील गुणकर्मानेच श्रेष्ठत्व तुकोबारायांनी मानलेलं आहे, जन्माने श्रेष्ठत्व मानलेलं नाही. आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे ब्राह्मणांच्या घरात लेकरं विद्वान जन्माला येतात असं जन्मावर मानणारा हा अभंग नाहीये. किंवा शेतकरी किंवा म्हटलं की कुणभट आहेत, शेतकरी म्हटलं की त्यांना ज्ञानाचा काय घेणं देणं, असं एकेकाळी लोक हिनवायचे, असा म्हणणारा हा अभंग नाही. हा अभंग गुणकर्माने श्रेष्ठत्व मानणारा आहे. तुकोबाराय एके ठिकाणी पण आले होते, तुका नव्हे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. म्हणून इथे जाती व्यवस्थेचं काही काम नाही, ज्याच्या मुखात ईश्वराचं नाव आहे, मग तो जातीने कोणी असो तो धन्य आहे. आणि म्हणून एकीकडे म्हणायचं उत्तम कुळीजन क्रिया अमंगळ, म्हणजे म्हणताना म्हणायचं आमचं कुळ उत्तम आहे, पण क्रिया अमंगळ असेल तर काय उपयोग आहे अशा लोकांचा. आणि म्हणून वारकरी परंपरा असं सांगते, कुणाच्याही घरात जन्माला येऊ द्या, परंतु त्याने वारकरी परंपरेची मूल्य पाळली, भगवत भक्ती केली, विठ्ठलाला मानलं, तर तो काय असतो, तर तो गुणकर्माने श्रेष्ठ असतो, तो जन्माने जातीने श्रेष्ठ नसतो. आणि म्हणून हिरण्यकश्यपाच्या म्हणजे दैत्याच्या राक्षसाच्या घरात प्रल्हाद जन्माला आला, आणि प्रल्हाद हा गुणकर्माने भगवत भक्तीमुळे श्रेष्ठ ठरला. आणि म्हणून असुर कुळाची देखील संतांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे कुणी हा अभंग जाती व्यवस्थेच्या समर्थनार्थ वापरायचं काही कारण नाही. संत कधीही जाती व्यवस्थेचे समर्थन करत नव्हते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, याती कुळ गेले गेले हरपुणी, श्रीरंगा वाचुणी नेणूक आहे. आम्ही याती कुळ सोडून देणारे, आमचं याती कुळ हरपून जाणारे आहोत. संत हे अत्यंत उदार विचारांचे असतात, ते करुणेने ओतप्रोत भरलेले असतात. त्यांच्या आंतरिक आणि बाह्य वर्तनात थोडाही फरक नसतो. त्यांचं बाह्य वर्तन आंतरिक वर्तन अत्यंत व्यापक असतं. ते प्रचंड करुणामय समतावादी असतात. ते जात धर्म पंथ वंश संप्रदायाच्याही पुढे गेलेले असतात. ते सगळ्यांना अधिकार देण्याची घोषणा करतात. सकळांशी येथे आहे अधिकार. किंवा संत म्हणतात, जो जे वांछील तो ते लावो. किंवा संत म्हणतात की आता विश्वात्मके देवे, म्हणून संत विश्व कल्याणाची प्रार्थना करणारे असतात. ते जात धर्म पंथ वंश संप्रदाय सीमा भाग सीमेच्याही पलीकडे काळाच्याही पलीकडचा विचार करणारे ते असतात.
आणि म्हणून संतांना कुणीही एका विशिष्ट चाकुरीत बंदिस्त करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये. धन्यवाद. जय हरी.